नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण गणित व स्पेशली बुद्धिमत्ता या ठिकाणी पाहत आहोत। ओके, आजचा आपला व्हिडिओ क्रमांक किती आहे? 10वा आहे। म्हणजे जर याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचंय, जाऊन बघून घ्यायचे आहेत। ओके, कारण ते परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न काय विचारलाय पहा, दिलेल्या पर्यायापैकी, आता इथं काय राहिले, पर्यायापैकी अशी संख्या निवडा जी खालील समीकरणातील प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल। आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, एक काय केलंय, इथे एक समीकरण दिलंय आणि या समीकरणामध्ये इथं आपल्याला प्रश्नचिन्ह दिलंय आणि याच्यापैकी कोणती संख्या जी ह्या प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल असं आपल्याला विचारलंय। ठीक आहे, आता तसं जर पाहिलं तर हा प्रश्न कशाचा आहे, गणिताचा आहे। ठीक आहे, म्हणजे बेसिक गणिताचा प्रश्न आहे। कशाचा? बेसिक गणिताचा। पण विचारला कुठं होता? रिझनिंग मध्ये। ठीक आहे, त्याच्यावर मी तुम्हाला काय सांगतो, गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही काय आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, मग आता या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, पहा 3.2 अधिक 8.9 1.1 अधिक 5.9। ठीक आहे, इथं एक चिन्ह आहे जे राहिले की इथं कोणतं चिन्ह आहे, इथं या दोघांच्या मध्ये भागिलेचं चिन्ह आहे, ते काय झालं आपल्याकडून टाईप करताना या ठिकाणी राहून गेले। ठीक आहे, मग आता सिंपल काय होतं आपलं, कंचे भागोबेव काय सांगतं, आधी आपल्याला कंस सोडवायचा। मग कंस सोडवायचं म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, 3.2 अधिक 8.9 दोघांची बेरीज करावं लागेल। मग दोघांची जर बेरीज केली काय होईल, 3.2 अधिक काय 8.9 जर बेरीज केली तर काय येईल, 2 आणि 9 किती, 11, हातचा 1 येईल, 8 आणि 4 किती, 12, म्हणजे किती आलं, 12.1 आलं। ठीक आहे, आता या ठिकाणी काय होईल, मग 12.1 भागिले, इथं भागिलेचं चिन्ह जे आपल्याकडून राहिलं होतं काय पुढं, 1.1 अधिक काय आहे 5.9। आता काय करावं लागेल आपल्याला, हा भागाकार द्यावा लागेल। 12.1 ला 1.1 ने काय करावं लागेल आपल्याला, भागावा लागेल। आता जर तसं पाहिलं तर हा भागाकार काय वाटतो तुम्हाला, अवघड वाटू शकतो, पण जर तुमचं बेसिक परफेक्ट असेल तर हा अतिशय सोपा भागाकार आहे। काय पाहिजे, 12.1 आहे आणि खाली सुद्धा काय आहे 1.1 आहे, मग ते आपण असं लिहू शकतो, 121 छेदामध्ये किती 11, दोन्ही ठिकाणचा काय होईल पॉइंट या ठिकाणी आपण काढून टाकू शकतो। मग काय होईल पहा, 11 1 11 11 11 121, म्हणजे 11चा वर्ग किती आहे 121 आहे। मग हा जर भागाकार केला तर आपला किती आला, 11 11 अधिक किती आहे 5.9 आहे। मग बरोबर जर यांची बेरीज केली तर किती येईल, 11 आणि 5 16 आणि हा 9 पॉइंट काय होईल जशाचा तसा, म्हणजे 16.9। पावर 16.9 कुठं ऑप्शन आहे, पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 16.9 दिलेला आहे। ठीक आहे, अतिशय सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे, तुमच्या बेसिक कन्सेप्ट, बेसिक गोष्टी या तुमच्या काय पाहिजे तर क्लिअर पाहिजे। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, काय विचारले पहा, जर गुणिले म्हणजे वजा असेल, भागिले म्हणजे अधिक असेल, अधिक म्हणजे भागिले असेल आणि वजा म्हणजे गुणिले असेल, तर इथं एक आपल्याला समीकरण दिलंय आणि त्याचं मूल्य किती असं आपल्याला या ठिकाणी सांगितलंय। तुम्हाला या ठिकाणी काहीच करायचं नाही, फक्त तुम्हाला काय करायचंय, जे त्यांनी दिलंय, जे त्यांनी विचारलंय त्याचं काय करायचंय, व्यवस्थित विश्लेषण करायचंय। त्यांनी दिलेल्या, त्यांनी सांगितलेल्या, त्यांनी विचारलेल्या माहितीचं काय करायचंय, व्यवस्थित आपल्याला पृथक्करण करायचं आहे आणि आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचंय। ठीक आहे, मग समीकरण काय बघा, आधी काय करू, फक्त समीकरण लिहून घ्यायचं, मध्ये चिन्ह लिहायचे नाहीत। काय करायचं बघा, काय आहे 10 2 चिन्हाला मध्ये जागा सोडून द्यायची, 15 3 आणि 5। ठीक आहे, आता इथं कोणतं चिन्ह आहे, अधिकचं आहे। मग वरती फक्त बघायचं की अधिकला काय म्हटलंय, इथं पहा अधिकला काय म्हटलंय, भागिले, अधिक म्हणजे काय आहे भागिले आहे, मग इथं भागिलेचं चिन्ह देऊन घ्या। ठीक आहे, पुढचं चिन्ह कोणतं, इथं वजाचं आहे। मग बघा बरं वजाला काय म्हटलंय, पहा इथं वजा आहे, वजा म्हणजे काय आहे
तर वजा म्हणजे गुणाकार असेल. काय असेल? गुणाकार असेल. मग इथं काय होईल? गुणिले होईल. त्याच्यानंतर पुढं कोणतं चिन्ह होतं पहा? अधिकचं होतं. अधिक म्हणजे काय आहे? अधिक म्हणजे काय? आता सॉरी, या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे? या ठिकाणी भागिलेचं चिन्ह आहे. मग भागिले म्हणजे काय आहे? भागिले म्हणजे काय मित्रांनो? या ठिकाणी भागिले म्हणजे अधिक आहे. मग इथं काय होईल? अधिक. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे पहा? इथं कोणतं चिन्ह आहे? गुणिलेचं चिन्ह आहे. मग गुणिले म्हणजे काय आहे? तर गुणिले म्हणजे वजा आहे. काय आहे? वजा आहे. इथं लक्षात ठेवा, इथं भागिलेचं चिन्ह होतं, आपल्याकडून टाईप मिस्टेक म्हणून काय झालंय? अधिकचं झालं होतं. ठीक आहे. एवढं फक्त करेक्शन करून घ्या. ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं समीकरण आपण व्यवस्थित मांडलं. त्यांनी ज्या सूचना सांगितल्या होत्या त्या सूचनांनुसार समीकरण आपण मांडलेलं आहे. आता समीकरण सोडवायला आपल्याला पुन्हा काय पाहिजे? बेसिक गणित पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे बुद्धिमत्तामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला गणिताच्या बेसिक क्रिया वापराव्याच लागतात. म्हणून असं नाही बाबा मला परीक्षेला बुद्धिमत्ताच विचारलेला आहे मग मी गणिताचं काही पाहणारच नाही, तसं जमणार नाही. तुम्हाला आधी गणितच करावं लागेल परफेक्ट, तेव्हा तुमची बुद्धिमत्ता काय होईल? आपोआप सुटेल. तुम्हाला सोडायची गरज सुद्धा लागणार नाही. कारण बुद्धिमत्ताचं काय आहे? कुठले सूत्र नाहीत, कुठली पायरी नाही, जसं जाईल तसं जाईल असं असतं. पाणी आपण उताराला सोडल्यावर कसं ते बरोबर वाट काढतं की नाही? उतारानेच जाते की नाही? ते चढाकडे कधी पाणी गेलेलं पाहिलं तुम्ही? नाही. तसंच बुद्धिमत्ताचं आहे. जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर तुम्ही आपोआप त्या उत्तरापर्यंत काय होता? पोहोचता. ठीक आहे. मग इथं काय होईल पहा? बे एक बे, बे पंचे काय होईल? 10. आता काय राहिलं? 5 गुणिले 15. इथं 5 आहेत, इथं गुणिले आहेत, इथं 15 आहेत. म्हणजे काय होईल? 5 गुणिले 15. 15 5 किती? 75. अधिक किती? 3 आणि वजा किती? 5. मग 75 अधिक 3 बरोबर किती होईल? 78. वजा किती? 5. मग 78 मधून 5 गेले तर खाली किती राहतील? 73. पहा बरं, 73 ऑप्शन कुठे दिसतंय का आपल्याला? पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 73 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो? हे अतिशय सोपं आहे, अतिशय बेसिक आहे. याच्यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही किंवा कुठलंही काही नाही. छोट्या गणिती क्रिया आहेत ज्या तुम्हाला काय पाहिजे? फक्त माहिती पाहिजेत. का? तर ह्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे. अतिशय महत्वाचं आहे, समजून घ्या. उत्तर तुम्हाला बरोबर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक किती आहे? 3 आहे. काय सांगितलंय पहा? खालील पदावली योग्य ठरवण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. आता पुन्हा इथं पदावली दिली. पदावली म्हणजेच काय असतंय? समीकरण असतं. मग आता ही पदावली आपल्याला बरोबर करण्यासाठी काय सांगितलं आपल्याला त्यांनी? कोणत्या 2 चिन्हाची अदला बदल करावी लागेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला अदला बदल करावा लागेल की नाही 2 चिन्हाची? ठीक आहे, करून घेऊ. सोपं आहे. इथं 4 पर्याय दिलेत. याच्यामधले कोणत्या तरी 2 ची जर अदला बदल केली तर हे समीकरण काय होईल? बरोबर होईल. म्हणजेच काय होईल? याचं उत्तर काय येईल? 26 उत्तर येईल. समीकरण बरोबर होईल म्हणजे काय येईल? उत्तर 26 आलं पाहिजे. मग सुरुवात कुठून करायची? पहिल्या पर्यायापासून सुरुवात करायची. काय आहे इथं? इथं वजा आणि प्लस आहे. दोघांची अदला बदल करू. मग इथं प्लस हे म्हटलं याच्या जागेवर काय होईल? वजा होईल. आणि वजा इथं वजा आहे म्हटलं त्या जागेवर काय होईल? प्लस होईल. समीकरण सुटतंय का कसं बघू? आता पदावलीनुसार इथं आपल्याला काय करावं लागेल? आधी हा भागाकार करावा लागेल किंवा हे इथं कंस टाकून आपल्याला ह्या गुणाकार आणि भागाकाराच्या क्रिया कराव्या लागतील. पण आता तुमच्या लक्षात आलं की इथं काय? 6 दुने होईल 12/8 होईल. पुन्हा काय होईल? 2/3 3/2 राहील. म्हणजे इथं भाग बसतोय का आपला? भाग बसत नाही. याचा अर्थ काय? पर्याय हा चुकीचा आहे. कारण आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे? 3 पर्याय आपल्याला चुकीचे दिलेले आहेत. ठीक आहे. पुढचा बघू आपण. दुसरा पर्याय बघू. काय चिन्ह दिले तिथं? भागिले आणि गुणिले. मग आता इथं गुणिले आहे. गुणिलेच्या जागेवर आपण काय करू? भागिले टाकू. आणि इथं भागिले आहे याच्या जागेवर काय करू? गुणिले टाकू. मग काय होईल बघा? हा भागाकार करावा लागला आधी. बे एक बे, बे त्रिक 6. काय राहिलं? 9 अधिक काय राहील? 3 गुणिले 8 वजा 7 बरोबर किती? 26. आता 26 आलं पाहिजे आपलं बरोबर. 26 लिहिलं नाही तरी चालेल. ठीक आहे. उत्तर आलं पाहिजे 26. मग काय होईल? आता इथं आधी हा गुणाकार करावा लागेल. म्हणजे काय होईल? 9 अधिक काय होईल? 8 त्रिक 24
वजा 7, ठीक आहे। मग काय होईल 9 आणि 24 बरोबर किती होईल बेरीज जर केली तर 33, 33 वजा 7, 33 मधून जर 7 गेले तर खाली किती राहतात 26 राहतात। म्हणजे आपलं उत्तर 26 आलं की नाही, म्हणजे हे दोन चिन्हाची जर अदलाबदल केली तर काय होईल, ही पदावली योग्य ठरेल किंवा बरोबर ठरेल। मग आपलं पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर असणार आहे। पुढचे पर्याय तुम्हाला टाकून बघण्याची किंवा पडताळून पाहण्याची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही, ठीक आहे, अजिबात आवश्यकता नाही। जिथं आपलं उत्तर आलं तिथं आपलं थांबून घ्यायचं। चला पुढचा प्रश्न बघा, 4 नंबरचा प्रश्न आहे। त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, आपण मुंबई मनपा भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS पॅटर्नवर आधारित आपली महाराष्ट्रातील नंबर 1, महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे। या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुम्हाला 10 टेस्ट पेपर देतो, तुम्हाला 10 टेस्ट पेपर आपण याच्यामध्ये देतो। त्याचबरोबर तुम्हाला फ्री मध्ये अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी आपण देतो। कशावरती तर आपल्या टेस्ट सिरीज वरती तुम्हाला फ्री मध्ये नोट्स देतो। मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बुद्धिमत्ता सुद्धा या ठिकाणी असेल। त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि मुंबई IMP म्हणजे GK सुद्धा काय असेल, तुम्हाला संपूर्ण GK या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल। ओके, मग तुम्ही एवढ्याचा जरी अभ्यास केला आपला टेस्ट सिरीजचा त्याचा, तरी तुम्ही 170 प्लस मार्क काय मित्रांनो सहज घेऊ शकता, ठीक आहे। मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 150 रुपये किंमत आहे। परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे। आपल्या ऑफरनुसार तुम्हाला ही टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त 99 रुपयाला ही तुम्हाला टेस्ट सिरीज पडेल। पण ती कधी ऑफर आहे आपली, फक्त आजचा दिवस आपली ऑफर असणार आहे, ठीक आहे। मग आता हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर आपला तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30, 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे। याच्यावरती तुम्हाला गुगल पे किंवा फोन पेने 99 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पे केले त्याचा काय करायचं आहे, एक तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा मित्रांनो व्हॉट्सॲपला आपल्याला शेअर करायचा आहे। व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच नंबर आपला काय आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30। याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तो स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करायचा आहे। तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहू आपण, 4 नंबर काय सांगितलं बघा आता या ठिकाणी, जर P म्हणजे प्लस असेल, Q म्हणजे मायनस असेल, R म्हणजे इंटू असेल आणि S म्हणजे डिवायडेड असेल किंवा भागिले असेल, तर 44 SP 9 R 2 Q 29 चे मूल्य काय असेल। पहा इथं पुन्हा काय दिले आपल्याला, समीकरण दिले म्हणा किंवा पदावली दिली म्हणा, काही फरक पडत नाही। फक्त आपल्याला काय बदल करायचा त्यांनी, इथं आपल्याला काही कोडवर्ड दिलेले आहेत, याचा बदल करायचा आहे, ठीक आहे। मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं, आधी समीकरण जशाच तसं लिहून घ्यायचं, म्हणजे अंक लिहून घ्यायचे। काय आहे 44 पुन्हा किती आहे 4 9 2 आणि 29 ही झाली आपली पहिली क्रिया, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचंय, इथे यांच्यामध्ये चिन्ह भरायचे। मग इथं काय आहे, यस आहे। मग यस ला काय म्हटले बघा बरं, यस म्हणजे काय आहे, तर यस म्हणजे भागिले आहे। मग यस म्हणजे भागिले म्हटलं, इथं काय होईल, भागिले होईल, ठीक आहे। पुन्हा इथं काय आहे, पी आहे। पी म्हणजे काय आहे पहा बरं, हे पहा पी म्हणजे काय आहे, बेरीज आहे, म्हटलं इथं काय होईल, बेरीज होईल, ठीक आहे। त्याच्यानंतर काय आहे, आर आहे। आर म्हणजे काय आहे, कुठे आर, हे पहा इथं आर आहे। आर म्हणजे काय आहे, तर आर म्हणजे गुणिले आहे। मग या ठिकाणी होईल गुणिले आणि पुढं काय आहे आपलं या ठिकाणी क्यू आहे। मग क्यू म्हणजे काय आहे, तर क्यू म्हणजे वजाबाकी आहे, म्हणजे इथं येईल आपलं वजाचं चिन्ह। आता आपल्याला हे समीकरण किंवा पदावली सोडायची आहे, ठीक आहे। मग काय होईल, 4 ने भाग बसेल पहा, 4 1 4, 11 चौक 44 म्हणजे काय राहील आपलं 11 अधिक 9 गुणिले 2 वजा 29, ठीक आहे। मग या ठिकाणी काय होईल, आता आपल्याला आधी काय करावं लागेल, हा गुणाकार आधी करून घ्यावा लागेल आपल्या याच्या नियमानुसार। मग काय होईल 11 अधिक काय होईल 9 दुने 18 वजा किती होईल 29। मग काय होईल 11 अधिक 18 दोघांची जर बेरीज केली तर किती येते 29 वजा 29 बरोबर किती येईल आपलं उत्तर 0। पहा बरं कुठे 0 ऑप्शन आहे का आपल्याला, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 0 दिलेला आहे मित्रांनो।
लक्षात येतंय? अतिशय सोपं आहे, अतिशय सिंपल आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचंय, त्यांनी जो बदल करायला सांगितलाय ना, तो बदल तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तुम्ही एकदा बदल जर व्यवस्थित केला, चिन्ह जर व्यवस्थित भरले आणि तुमचं गणित जर चांगलं असेल तर असा प्रश्न तुम्हाला कधीच चुकणार नाही. आणि TCS असे भरपूर प्रश्न विचारत आहे मित्रांनो, भरपूर प्रश्न विचारत आहे TCS, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 5 आहे. आता हा घड्याळ प्रकरणावरती आहे. त्या दिवशी आपण एका व्हिडिओमध्ये घड्याळाचे 2-3 टाईपचे प्रश्न घेतले होते. सॉरी, घड्याळ म्हणतो मी, आपलं कालमापन म्हणजे दिनदर्शिकेवरती आहे. आणि आपण याच्या आधी व्हिडिओ घेतलेला आहे दिनदर्शिकेचा, परंतु तरी हा प्रकार किंवा हे जे 2 प्रश्न होते जे मला आज सापडले आणि सोपे प्रश्न होते. काय होते? सोपे होते आणि बेसिकचे होते. सोपे होते, बेसिकचे होते, म्हणून मी तुम्हाला फक्त दाखवायसाठी घेतलंय. बरेच मुलं विचारतात की सर सोपे प्रश्न येतात का? खरंच असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात का? तर मित्रांनो, हे प्रश्न TCSने विचारलेले आहेत. कुठे विचारलेत? तलाठी भरतीला. आता तलाठी भरतीची परीक्षा तुम्हाला माहिती आहे कधी झाली? आत्ताच झाली. आत्ता विद्यार्थ्याला काय देत आहेत? जॉईनिंग देत आहेत. ठीक आहे, म्हणजे 2024चीच तलाठी भरती होती. त्याच्यामुळे काय असं म्हणायचं नाही की असे प्रश्न विचारतात का किंवा खरंच विचारतात का. तर हे प्रश्न 100% विचारतात. ज्याला कोणाला प्रश्नपत्रिका पाहिजे असतील ना तलाठी भरतीच्या, त्या आपण प्रोव्हाइड करतोय. तलाठी भरती 2024च्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण, म्हणजे जवळपास किती प्रश्नपत्रिका आहेत? या जवळपास 100 प्रश्नपत्रिका आहेत. या 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित आपण फक्त काय करतोय? 149 रुपयाला तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. म्हणजे जवळपास 1 रुपयाला एक प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ज्याला कोणाला खात्री करायचं असेल बाबा असे प्रश्न विचारले होते का, तर तुम्ही प्रश्नपत्रिका घेऊ शकता आणि खात्री करून घेऊ शकता. प्रश्नपत्रिका घेण्यासाठी पे कुठं करायचं आहे? तोच आपला नंबर आहे, तुम्हाला म्हटलं होतं 96 89 14 16 30 याच नंबरवरती काय करायचं आहे? तुम्हाला पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला काय करायचं आहे? त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. तुम्हाला काय होईल? तलाठी भरतीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. कधी? 149 रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकल्यानंतर. ठीक आहे, प्रश्न बघूया. 3 सप्टेंबर 2011ला गुरुवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? आता काय सांगितलं आपल्याला? महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा येतील असं सांगितलंय. मग यासाठी एक बेसिक आहे जे तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा जर महिना 31 तारखेचा जर महिना असेल, पहा, जर महिना 31 तारखेचा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार काय होतात? 5 वेळा येतात. किती वेळा येतात? 5 वेळा येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जर महिना 30 तारखेचा असेल, काय 30 तारखेचा असेल तर फक्त 1 आणि 2 तारखेचे वार काय होतात? 5 वेळा येतात. ठीक आहे, आता पुढची लिहायची गरज नाही पण तरी लिहितो. ठीक आहे, 5 वेळा येतात. त्याच्यानंतर जर महिना 29चा असेल तर काय होईल? फक्त 1 तारखेचा वार काय होतो? 5 वेळा येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जर महिना 28 तारखेचा असेल तर कोणताच वार 5 वेळा येत नाही. काय? कोणताच वार 5 वेळा येत नाही. सगळे वार किती वेळेस येतात? 4 वेळेस येतात. प्रत्येक वार 7ही वार 4 वेळेस येतात. किती? 28चा असल्यावर. ठीक आहे, एवढं बेसिक तुमच्या लक्षामध्ये ठेवायचे. एवढं लक्षात असेल तर असा प्रश्न किती वेळेस येऊ द्या, काही फरक पडत नाही. मग काय सांगितलं त्यांनी आपल्याला? 3 सप्टेंबरला कोणता वार आहे? गुरुवार आहे. मग आता सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं? बाबा सप्टेंबरचे दिवस किती आहेत? मग सप्टेंबर किती दिवसाचा आहे? सप्टेंबर 30 दिवसाचा आहे. मग मी काय सांगितलंय? 30 दिवसाचा महिना असल्यावर कोणत्या तारखेचे वार डबल येतात? 1 आणि 2 तारखेचे. मग 3 तारखेला कोण आहे? गुरुवार आहे. मग 1 तारखेला आणि 2 तारखेला कोणता वार असेल? 3ला गुरुवार म्हटलं, 2ला कोणता येईल? 1 दिवस मागं बुधवार आणि 1ला त्याच्या 1 दिवस मागं कोणता येईल? मंगळवार. मग कुठे मंगळ आणि बुध? पॉवर ऑप्शन आपल्याला पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपल्याला मंगळवार आणि बुधवार दिलेला आहे. मित्रांनो लक्षात येतंय? अतिशय सोपं आहे, अतिशय बेसिक आहे. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा ज्या की त्या दिवशीच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगायच्या राहून गेल्या होत्या, म्हणून आज मुद्दाम होणे प्रश्न काय केले त्या ठिकाणी मी समावेश केलेला आहे त्यांचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 6 नंबरचा.
सेम प्रश्न आहे जवळपास, पण प्रश्न खूप गंडवणारा आहे. काय गंडवणारा आहे कसं बघा. 1 फेब्रुवारी 2001 ला सोमवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील. आता तुम्हाला माहिती आहे कोणता महिना आहे, इथं फेब्रुवारी महिना आहे. मग फेब्रुवारी काय असतो, एक तर 28 दिवसाचा असतो किंवा 29 दिवसाचा असतो. मग या ठिकाणी बघायचंय आता फेब्रुवारी 28 आहे की 29 आहे हे आपल्याला कशावरून कळल, तर हे आपल्या सालावून कळल. साल किती आहे इथं 2001 आहे, म्हणजे हे कोणतं वर्ष आहे, साधारण वर्ष आहे. कारण 2001 ला काय 4 ने भाग जात नाही. मग हे कोणतं वर्ष आहे, साधारण वर्ष आहे. साधारण वर्ष आहे म्हटलं किती दिवस असतील याच्यामध्ये, 28 दिवस असतील. मग जर 28 दिवस असतील तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कोणताच वार 5 वेळा येत नाही. सांगितलं होतं की नाही, कोणताच वार 5 वेळा येत नाही. मग इथं काहीतरी ऑप्शन दिले असले त्यांनी, रविवार, सोमवार, शनिवार, गुरुवार, शनिवार, शुक्रवार, याला काही उपयोग आहे का. आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजे बेसिक गोष्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, ती जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही चुटकी सरशी उत्तर काढू शकता. आणि अशा प्रश्नामुळे काय होतं, तुमचा वेळ परीक्षेमध्ये वाचतो. आणि मग हा वेळ तुम्ही कुठे वापरू शकता, जे अवघड प्रश्न आहेत त्या अवघड प्रश्नाला हा वेळ वाचवू शकता तुम्ही. ठीक आहे, जर इकडला वेळ वाचला तर तिकडे तुम्ही हा वेळ वापरू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. 7 नंबर सिटिंग अरेंजमेंट. याच्यावरती सुद्धा TCS भरपूर प्रश्न विचारत आहे बरं का. सिटिंग अरेंजमेंट म्हणा किंवा बैठक व्यवस्था म्हणा किंवा क्रमवार मांडणी म्हणा, काही म्हणा, पण याच्यावरती सुद्धा TCS भरपूर आणि जास्त प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारत आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपण काय विचारलं आपल्याला. ABCDE व F हे 6 मित्र. किती मित्र आहेत, 6 मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, 6 मित्र आहेत, वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे काय केले, तोंड करून बसलेले आहेत. आणि आपल्याला आता इथं सांगितलं आपलं, पण विषय काय झाला मित्रांनो, आपला खालचा प्रश्न निमा प्रश्न कुठं गेलाय, खाली गेलाय. पहा निमा प्रश्न काय झालाय, खाली गेलाय. पण ठीक आहे, काही हरकत नाही, आपण या ठिकाणी आकृती काढू आणि फक्त थोडं समजून घ्या. ठीक आहे, मग इथं काय होईल, आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागलं, आपल्याला वरचं डिलीट करतो. आता इथं सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, वर्तुळ काढावं लागेल. काय करावं लागेल, वर्तुळ काढावं लागेल. किती मित्र आहेत, आता वर्तुळ वर्तुळासारखं नाही आलं तरी समजून घ्या हे काय आहे बाबा, वर्तुळ आहे असं समजून घ्या. ठीक आहे, किती मित्र आहेत, 6 मित्र आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 मित्र. यांचे तोंड कुणीकडे आहेत, केंद्रकाकडे यांचे तोंड आहेत. ठीक आहे, आता काय सांगितलंय पहा, ई हा काय आहे, डीच्या डावीकडे आहे. कोण, ई कुणाच्या डावीकडे, डीच्या डावीकडे आहे. आता कुठेही बसून घ्या, समजा जर तुम्ही इथं डी बसवला तर डीच्या डावीकडे, डावी बाजू म्हणजे कोणती बाजू, ही बाजू, डावी बाजूकडे कोण आहे, ई आहे. याचं तोंड कोणीकडे आहे, केंद्रकाकडे आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढं काय सांगितलंय, सी हा ए आणि बीच्या, एक मिनिट, सी हा काय सांगितलाय, ए आणि बीच्या मध्ये आहे. आता दिसेल आपल्याला. ठीक आहे, काय सांगितलंय, सी काय सांगितलंय आपल्याला, ए आणि डीच्या मध्ये आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा बघतो, खात्री करू आपण. सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. ठीक आहे, सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. ठीक आहे, इथे एकदा लिहून घेतो मी, ए आणि दोघांच्या मध्ये कोण, बीच्या मध्ये कोण आहे, सी आहे. ठीक आहे, एवढं लिहून घेतो म्हणजे आपल्याला वापरता येईल. पण आता आपल्याला माहिती आहे की बाबा ए कुठं बसलाय, सी कुठं बसलाय किंवा बी कुठं बसलाय, काहीच माहित नाही. याच्यावरून सुद्धा आपली काही लिंक लागत नाही. मग आपण पुढं वाचू. काय सांगितलं आपल्याला, एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे. कोण, एफ, ई आणि एच्या. ई कुठं आहे, इथं आपला ई आहे. ई आणि एच्या मध्ये कोण आहे, एफ आहे. म्हटलं इथं येईल आपला एफ. आता आपल्याला काय सांगितलेलं होतं, ए आणि बीच्या मध्ये कोण आहे, सी आहे. मग इथं सी येईल आणि इथं कोण येईल, आपला बी येईल. म्हणजे ए आणि सीच्या मध्ये बी बसला की नाही, आपला बसला. मग आपल्याला काय विचारलंय, सीच्या उजवीकडे कोण बसला आहे. आता सी कुठं आहे, पहा या ठिकाणी सी आहे. सीचं तोंड कुणीकडे आहे, केंद्राकडे आहे. त्याची उजवी बाजू कोणती येईल, ही बाजू त्याची उजवी राहील. मग त्याच्या उजवीकडे कोण आहे, तर ए आहे. कुठे ऑप्शन ए, पहा या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आपल्याला ए दिलेला आहे. मित्रांनो लक्षात येतंय, अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे.
रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून 15वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत हे सुद्धा आपण डिटेल्समध्ये पाहिलं होतं. कोण आहे? समीर आहे. दोन्ही बाजूकडून त्याचा नंबर कितवा आहे? 15वा आहे. काहीच करायचं नाही. काय करायचं आहे? 15 अधिक 15 आणि हा दोन्ही बाजूकडून मोजलाय की नाही, म्हणून -1. समीर दोन्ही बाजूकडून मोजला म्हणून काय केलं आपण? 1 समीर वजा केला. मग 15 आणि 15 किती आले? 30 वजा 1 बरोबर किती राहतील आपले? 29. एकूण किती मुलं आहेत? 29 आहेत. कुठे ऑप्शन 29? पहा ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 29 दिलेला आहे. लक्षात येत आहे? सोपं आहे मित्रांनो खूप. चला सिंपल आहे. पुढचा प्रश्न बघा. रांगेवरतीच आहे. हा थोडासा वेगळ्या टाईपचा वाटला म्हणून आज मुद्दाम घेतलेला आहे. ठीक आहे. काय सांगितले पहा. एका रांगेत अनिल शेवटून 8वा क्रमांक आहे. काय सांगितले पहा. एक रांग आहे आणि त्याच्यामध्ये अनिलचा काय आहे? शेवटून 8वा क्रमांक आहे. काय सांगितलंय? समजा एक आपली अशी रांग आहे आणि ह्या रांगेमध्ये इथं सुरुवात आहे, इथं शेवट आहे आणि अनिल या ठिकाणी आहे आणि अनिलचा काय आहे? शेवटून 8वा क्रमांक आहे. कितवा? 8वा. कुणीकडून? शेवटून. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी शेवटून 8वा क्रमांक. ठीक आहे. ओके. पुढे काय सांगितलंय? त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. आता आपण जर सुरुवातीपासून 16वा लिहिलं तर आपण काय करू शकतो? इथं सुनील लिहू शकतो आणि इकडून सांगू शकतो बा इथून तो कितवा आहे? 16वा आहे. पण आपलं उत्तर इथं चुकू शकतं. का? तर पुढे त्यांनी आपल्याला एक स्टेप दिले. काय सांगितलंय? अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. काय सांगितलंय? अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. म्हणजे काय? दोघांच्या मध्ये 2 मुलं आहेत. 1 2 आणि इथं 3रा येईल आपला सुनील. आता बघा मग हा जो सुनील आहे याचा समोरून कितवा क्रमांक आहे? तर याचा समोरून 16वा क्रमांक आहे. कितवा? 16वा. ठीक आहे. लिहितो इथं कितवा आहे? 16वा आहे. मग आपल्याला काय सांगितलंय? त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत? मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला? अनिलचा क्रमांक लिहून घ्यायचा कितवा आहे किंवा सुनीलचा लिहा. कुणाचा लिहा? आधी कुणाचा लिहा, काही फरक पडत नाही. सुनीलचा लिहिला कितवा आहे? 16. आता अनिलचा लिहू. दोघांच्या क्रमांकाची काय करायची? बेरीज करायची आणि याच्यामधून वजा करायचं. वजा काय करायचं? तर हे मधले 2 विद्यार्थी डबल मोजले की नाही आपण? इकडनं पण मोजले, इकडनं पण मोजले. मग हे 2 झाले. त्याच्यानंतर हा अनिल आपण इकडनं पण मोजला, इकडनं पण वजा केला. मग अनिल 1 वजा करायचा आणि हा सुनील सुद्धा काय आपण 2दा मोजला म्हणून सुनील सुद्धा वजा करायचा. म्हणजे किती वजा करायचे? याच्यातून 4. 4 पुन्हा कोणते सांगतो? कोणते? अनिल 1 सुनील 1 2 झाले आणि हे मधले 2 असे किती? 4 वजा करायचे. मग काय होईल? 16 अधिक 8 बरोबर किती होईल? 24. 24 वजा 4 बरोबर किती राहील? या ठिकाणी 20 राहील. मग ऑप्शन पहा बरं कुठे 20 आपल्याला? पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन आपल्याला 20 दिलेलं आहे. लक्षात येते मित्रांनो? फक्त गणित तुम्ही व्यवस्थित वाचा, व्यवस्थित समजून घ्या, तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. सोपा प्रश्न आहे पहा. जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते वर्ण किंवा कोणते अक्षर डावीकडून 14वे अक्षर असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता लिहायची डावीकडून मोजायचं कोणतं अक्षर डावीकडून 14 आहे हे लिहायचं. बघूया आपण डावी बाजू उजवी बाजू कोणाला कळतं येते. ठीक आहे. आणि येणारं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.